राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी आमदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश। प्रकाश देसाईंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे सुधागड तालुक्यातील शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे। शिवसेना रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख देसाई यांनी रायगड जिल्हा प्रमुख पदाचा 2 महिन्यापूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला होता। आता 2 महिन्यानंतर प्रकाश देसाई यांनी शिवसेनेचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला। नंतर लगेचच प्रकाश देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे। गेली 2.5-3 वर्ष शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना मी आज सकाळीच मीडियाला दिलेल्या आहे वृत्तपत्रांना की ज्या काही गोष्टी माझ्याकडनं अभिप्रेत होत्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहकार्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्या पूर्ण करण्यास मी अपयशी ठरलो आणि त्या माध्यमातूनच मी एवढ्या मोठ्या पदाचा त्याग केला, जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि नंतरच्या काळामध्ये तटकरे साहेबांबरोबर झालेल्या चर्चेमधून हा प्रवेशाचा कार्यक्रम ठरला आणि पुन्हा एकदा आम्ही राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील होण्याचं ठरवलं। उस्मान साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे प्रकाश देसाई मधल्या कालावधीमध्ये आमच्यातील काही समाज गैरसमजामुळे आमच्यापासून दूर गेले होते। तसं पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या नात्याने त्यांच्यावरती जी जबाबदारी त्या पक्षाने जी सोपवली होती ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला। कळत न कळत त्याचा फटका आम्हाला सुद्धा राजकीयदृष्ट्या निश्चितपणाने बसला। परंतु तिथे ज्या अपेक्षेने गेलेले होते त्याबद्दल गेल्या 2 वर्षात काय वाटचाल झाली त्या बाबतीमध्ये बोलण्याचा अधिकार त्यांचाच आहे। मला माहिती असण्याचं काही कारण नाही आणि मी त्या बाबतीमध्ये भाष्यही करणार नाही। पण एक नक्की आहे की 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःहून जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि मधल्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने काम करावं असा आमचा सर्वांचा सर्व स्तरावरती प्रयत्न त्या ठिकाणी होता। स्वाभाविकपणाने या जिल्ह्याचे नेते असलेल्या उस्मान साहेबांच्या जवळ आम्ही चर्चाही केली, इतर माझ्या प्रमुख सहकाऱ्यांच्या जवळ चर्चा केली। शेवटी हे मनोमिलन त्या स्तरावरती होणं अत्यंत आवश्यक होतं आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो आहे की प्रकाश देसाई यांनी आज त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह केवळ सुधागड तालुक्यातील नव्हेच ज्या परिसराचं त्यांनी नेतृत्व केलं, पेण तालुका असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल आणि अख्खा रायगड जिल्हा असेल, असे त्यांची असंख्य सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी अधिकृत प्रवेश केला असा आज मी या ठिकाणी जाहीर करतो आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।